श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्नाज कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी? कसाल तुमचं नक्की सांगा बरं का. चला आज बघूया आपण कोणती रेसिपी करणार आहोत, कोणती रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमधनं पाहायला भेटणार आहे. चला आता व्हिडिओमध्ये रेसिपीला सुरुवात करूया. आजची आपली रेसिपी आहे मस्त चुकुनी. हो, चुकुनी नेपाळी डिश आहे. चला साहित्य बघूया आपण. त्याच्यासाठी एक कांदा, मिरची, कढीपत्ता, दही घेतलेलं आहे आपण 2 पॅकेट आणि उकडलेला बटाटा घेतलेला आहे. खूप सोपी रेसिपी आहे, 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. त्याच्यासाठी आपल्याला कांदा जो आहे ना तो असा छान असा लांब लांब चिरून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण छान व्यवस्थित कांदा मधून कापून घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला जसं आपण भज्यांसाठी कांदा चिरतो ना तशा पद्धतीने आपल्याला असा लांब लांब चिरून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आणि बघा खूप छान झालं आहे आणि त्याला आपण मोकळं करून घेऊया. 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. घरी काही नसेल तर आपण ही पटकन रेसिपी अशी बनवू शकतो. बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण छान मिरच्या पण छोट्या छोट्या चिरून घेऊया, म्हणजे जेव्हा मिरच्याच्या दाताखाली येईल ना तर खूप छान लागते बरं मस्त. आणि आपण याच्यासोबत केलेला होता छान गरम गरम मऊ मऊ भात आणि खूप छान रेसिपी होते. हां, जरी ही नेपाळी रेसिपी असली पण आपण तिला आपलं बनवू शकतो आणि आपण खाऊ शकतो. बटाटा आपण जसा कांदा चिरून घेतलेला आहे तसंच आपण बटाटा पण चिरून घेऊया अशा पद्धतीने. लांब लांब जसं कांदा आणि बटाट्याचा साईज आपण सेमच ठेवलेला आहे. आणि उकडलेला बटाटा आहे. काही जास्त येणे भातासोबत आपण बटाटा उकळू शकतो. बघा अशा पद्धतीने मस्त आपण बटाटा देखील चिरून घेतलेला आहे, उकडलेला बटाटा. आणि बघा अशा पद्धतीने आपण ते बाजूला सर्व प्रिपरेशन आधी आपण करून घेऊया. आता आपण डायरेक्ट कृती, जी मेन कृती आहे ना ती बघा 5 मिनिटात होणारी रेसिपी. दही काढून घेऊया. छान दही घेतलेलं आहे आपण. दही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण गोड दही पण वापरू शकतो, म्हणजे नॉर्मल दही. जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही आंबट दही पण वापरू शकता. बघा अशा पद्धतीने आपण दही घेतलेलं आहे आणि त्याला छान फेटून घेऊया व्यवस्थित. आणि फेटून झालं की मग बघा त्याच्यानंतर पूर्ण आपण दोन्ही जे डबे होते ते रिकामे करून घेतलेले आहे आणि ते छान फेटून घेऊया. बघा अशा पद्धतीने. तुम्ही रवीने पण फेटून घेऊ शकता, आम्ही मिक्सरने फेटून घेतलं, दोन्हीही चालतं. आता त्याच्यानंतर बघा ही आपली डायरेक्ट कृतीवर आपली बस, म्हणजे जी रेसिपी ती म्हणजे होतच आहे. ते तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता, पोळीसोबत पण खाऊ शकता आणि साधी पण छान वाटतं. त्याच्यात आपण घातलेली आहे साखर घातलेली आहे. बघा अशा पद्धतीने. आता आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे चवीपुरतंच. फायनल घालायचं आहे बरं का. आणि मीठ घातले. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडी हळद घालूया आणि म्हणजे थोडासा रंग येण्यासाठी. आणि आपण बघा अशा पद्धतीने घातलेलं आहे. आणि आपण थोडंसं आपण त्याच्यामध्ये घालूया तिखट देखील घालूया आणि हे छान आपण असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. छान म्हणजे असं एक असा पिवळसा रंग येतपर्यंत बघा छान आला आहे ना. आणि त्याच्यात आपण घातलेलं आहे थोडंसं आमचूर पावडर देखील, थोडं आणखी फ्लेवर वाढण्यासाठी ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण सर्व जे पण कांदे आणि बटाटे, उकडलेले बटाटे चिरून घेतले होते ते पण घालूया आणि ते आपण सर्व मिक्स करून घेणार आहे. फायनल रेसिपी बरं का. याच्यानंतर फक्त आपल्याला द्यायचं आहे एक असा तडका छान मस्त. सो आपण बघा हे मिक्स झालेलं आहे. आता आपण तडका देऊया. छान आपण तेल ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये घालूया मोहरी आणि मिरच्या आणि असा मस्त अशी छान कडकडीत फोडणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे. बघा मिरच्या पण घातलेल्या आहे, मस्त झालेल्या आहे. त्या मिरच्या पण छान होऊ देऊया. आणि बघा अशा पद्धतीने कढीपत्ता पण आपण घातलेला आहे खूप छान मस्त. आणि आता आपण त्याच्यानंतर थोडं तिखट घालूया त्याच्यामध्ये आणि ही अशी फोडणी करून आपण त्याच्यावर घालून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. आणि बघा तुम्ही रंग बघा किती सुंदर आला आहे मैत्रिणींनो. आणि आता आपण याला काय करूया, पुन्हा छान एकदम मिक्स करून घेऊया. आणि आपली रेसिपी ही रेडी आहे. छान बस एक मिक्स झालं, एक मस्त मिक्स करून घ्यायचे आणि आपली ही चुकुनी नेपाळी रेसिपी ही रेडी आहे. आणि बघा खूप झाली की नाही, 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आणि मैत्रिणींनो ही खूप छान लागते. तुम्ही भातासोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता आणि अशी साधी पण खाऊ शकता. छान वाटते कारण दह्याचा फ्लेवर वेगळा लागतो आणि खूप छान आहे. चला आपण आता त्याला सर्व करून घ्या. छान आपण एक प्लेट घेतलेली, त्याच्यावर मस्त भात वाढूया. आणि बघा भात वाढलेला आहे छान गरम गरम असा मऊ भात होता आणि त्याच्यामध्ये तो बटाटा आणि कांदा असा कुचकरून आपण खाल्लेला आहे. आणि मैत्रिणींनो वा असा म्हणजे खूप मस्त वाटलेला गरम गरम मऊ भात. आणि आपली अशी रेसिपी ही रेडी झालेली आहे. भात वाढलेला आता आपण छान त्याच्यावरती चुकुनी अशी
वाढून घेणार आहोत. बघा मस्त दिसते ना रंग. याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरचीचा पण रंग बघा खूप छान दिसतो आहे. चला अशा पद्धतीने आपली ही रेसिपी रेडी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा. झटपट होणारी आहे. घरी काही नसेल तर आपण 5 मिनिटात करू शकतो. हो की नाही मैत्रिणींनो? आणि हो मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि काही तुमचं सजेशन असेल तेही तुम्ही नक्कीच सांगू शकता. आणि काही नवीन नवीन रेसिपी असेल तुमच्या भागातल्या त्या पण सगळ्या आपण त्यासुद्धा ट्राय करूया. चला आता या व्हिडिओचा इथेच करते. श्री स्वामी समर्थ.